नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। मनोनी असोते विशेषे अथवा अपन पेया सारिखे। जो चराचर देखे अखंडित। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जो महात्मा परमात्मा स्वरूपाशी आपल्या लक्ष स्वरूपाचं ऐक्य संपादन करतो, अर्थात जीव स्वरूपाने असणारा वाच्य भाग परित्याग करून जीवाच्या स्वरूपामध्ये असणारं जे कूटस्थ चैतन्य आणि ज्या परब्रह्माला माया नावाची उपाधी लागली त्या ईश्वराचा वाच्य भाग परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं जे ब्रह्मचैतन्य, या लक्ष स्वरूपाचं जो तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य आणि त्वम पदाचं लक्ष कूटस्थ चैतन्य असं वेदामध्ये आलेल्या तत्वमसी महावाक्याच्या अंतर्गत असणारं लक्ष स्वरूपातलं जो ऐक्य संपादन करतो, याचा अर्थ आपला आत्मा हा व्यापक आहे किंवा परमात्माच व्यापक रूपाने सर्व जगताच्या आत बाहेर ओतप्रोत भरलेला आहे असं ज्या योगी पुरुषाला ज्ञान होतं, भगवान म्हणतात सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते। तो सर्व प्रकारचा प्रारब्ध प्राप्त असणारा, लौकिक असो वैदिक असो विहित किंवा निषिद्ध असो, असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार जरी तो करत असला तर तो त्याचा व्यवहार बाह्य प्रारब्धाच्या कारणानुसार शरीरामध्ये होतो, पण तत्वतः पाहिलं तर तो कायम माझ्यामध्येच असतो, सयोगी मयी वर्तते। आणि मग त्याला मिळतं काय, लाभ कोणता होतो, तर त्याच्या मोक्षामध्ये कधी शंका राहत नाही। कोणताही व्यवहार जरी झाला, एकदा ब्रह्मज्ञान झालं आणि जर ते दृढ अपरोक्ष असेल तर त्या पुरुषाला इच्छा जरी नसेल तरी त्याला मोक्ष मिळतो। तो आता म्हणला मला मोक्ष नको, फक्त अधिकारी कोटीतले महात्मे म्हणू शकतात मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा। ते म्हणू शकतात तुका म्हणे गर्भवाशी, सुखे घालावे आम्हाशी। पण ज्याने प्रयत्नपूर्वक ब्रह्मज्ञान संपादन केलं, अशा साधकाला मात्र हा अधिकार राहत नाही। जरी त्याची इच्छा असेल पुन्हा जन्म घ्यायचा तर त्याला घेता येत नाही। पंचदशीकाराने असं म्हटलं आहे, देहात्मज्ञानव ज्ञानम देहात्मज्ञान बाधकम आत्मनैव भवेत यस्य स नेच्छन अपि मुच्यते। हे ज्ञानाचं फल आहे, प्रभाव आहे। त्याने इच्छा जरी नाही केली तरी त्याला मुक्तच व्हावं लागतं। आणि सामान्य पुरुषाने इच्छा केली की आता मला जन्माला यायचं नाही तरी त्याला यावंच लागतं। हा दोन प्रकारचा भाव आहे। सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते। ज्ञानोबाराय म्हणतात, असा जो महात्मा ज्याच्या जीवनामध्ये अद्वैत दिवसाचा उदय झालेला आहे आणि मोह अंधकाराची रात्र मावळली निघून गेली नाहीशी झाली, तो पंचात्मके तरी सापडे। पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या देहामध्ये जरी तो सापडलेला दिसतो तरी पण देहाच्या कोणत्याही बंधनाने तो अडकला जात नाही। आपण जसं वाऱ्याला पिंजऱ्यामध्ये कोंडू शकत नाही का, कोणता येईल पिंजऱ्यामध्ये नाही कोणता, दुसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये कोणता येऊ शकतं, वाऱ्यालासुद्धा, परंतु पिंजऱ्यामध्ये वाऱ्याला कोणता येत नाही। किंवा आपण कालच उदाहरण पाहिलं, घट नावाचा उपाधी लागला तर त्यामध्ये घटाकाश फक्त सापडल्यासारखं दिसतं, तत्वतः ते आकाश महाकाश स्वरूपाच आहे। किंवा सूर्याचं प्रतिबिंब जरी घटामधल्या पाण्यामध्ये आपल्याला पडल्यासारखं वाटतं, फक्त पडल्यासारखं वाटतं, पण तत्वतः घटाच्या पाण्याचा मलिनपणा त्या प्रतिबिंबात येत नाही। जर प्रतिबिंबात मलिनपणा येत नसेल तर आकाशस्थ सूर्याच्या ठिकाणी काय मळ लागणार आहे। असा जो देह नावाच्या उपाधीमध्ये जरी असला तरी देहाच्या अंतकरणाच्या
मनबुद्धीच्या एकाही विकारापासून तो विकारी होत नाही, इतका तो निर्विकार आहे. कोण? चैतन्याचा असणारा अंश, ज्याला चिदाभास किंवा जीव म्हणतात. जीव जर लिप्त होत नसेल तर जीव ज्याचा अंश आहे ते परब्रह्म कसं काय लिप्त होईल? पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे आडे. तो कसा अडकला जाईल? अडकला जात नाही. तो प्रतीतीचे पाडे मजशी तुके. अनुभवाच्या भूमिकेतून विचार जर केला तर त्याची आणि माझी तुलना समान आहे, समान. म्हणून तो सापडला जात नाही. पंचमहाभूताच्या देहामध्ये जरी तो दिसला आपल्याला तरी तो मात्र शुद्ध निर्विकारच आहे. आणि असा विचार ज्याच्या अंतःकरणात एकदा झाला, ब्रह्मज्ञान जीवनामध्ये एकदाच होत असतं आणि एकदा झालं की ते त्याचं कार्य करतं. आणि मग असा महात्मा ब्रह्मज्ञानानंतरसुद्धा काही कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतो. हे त्याचं प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध लेश किंवा अविद्यालेश असेल तर त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात. त्या महात्म्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालं की नाही, ते योग वासिष्ठामध्ये हा विचार आला. जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आणि आता पुढच्या श्लोकावर जे भाष्य केलं त्यामध्ये मधुसूदन सरस्वती नावाचे जे महापुरुष त्यांनीसुद्धा याचं चिंतन केलं आहे की साधकाला जीवनामध्ये 3 गोष्टी सोबत घडाव्या. 1. तत्त्वज्ञान व्हावं. 2. त्याच्या मनसंकल्पाचा मनोनाश व्हावा. आणि अंतःकरणामध्ये असणारे विषयाचे संस्कार जे वास करतात म्हणून त्याला वासना म्हणतात. वास्तव्याला राहतात ते. जसं की एखाद्या तांब्यामध्ये दूध असेल आणि ते दूध जर आपण एखादा पातेल्यामध्ये ओतलं आणि तांब्या आपण पाण्याने हिसळून जरी ठेवला आणि तांब्याचा वास घेतला आपण तरी दुधाचा वास त्याला लागलेला असतो. तांब्याला लागली यात काय नवले, जे दूध काढतात ना लोक, त्यांनी किती चांगली आंघोळ करू द्या, त्यांच्या जवळ गेलं की दुधाचा वास येतो. दुधामध्ये वास असतो. आता आपण ते तांब्या नावाचं पात्र पाण्याने हिसळून जरी ठेवलं तरी पण त्याचा वास काय येतो? त्याच्यामध्ये दुधाचे सूक्ष्म संस्कार राहिलेले असतात. तसं विषय मागच्या जन्मामध्ये भोगलेले आहेत. ते विषय आता नाही, पण त्या विषयाचे सूक्ष्म संस्कार अंतःकरणात राहतात आणि त्याला वासना म्हणतात. त्या वासनेत पुन्हा 2 प्रकार, एक सद्वासना आणि एक दुष्ट वासना. मग सद्वासना वाढवावी आणि दुष्ट वासना कमी करावी. नाही म्हणे आम्हाला आहे ना परमार्थ करायची वासना आहे आणि शास्त्रात सांगितलं वासनेचा संग होय अंत. त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल की नाही. सद्वासना वाढवली पाहिजे आणि दुष्ट वासनेचा क्षय केला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये वासनेचा क्षय होतो आणि जो आपल्या सगळ्या इंद्रियावर मनावर जय संपादन करतो आणि त्याला जर तत्त्वज्ञान झालं असेल तर या पुरुषासारखा आनंदी जगामध्ये दुसरा कोणीच नाही. त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात. म्हणून हे सोबत असावं, तत्त्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय. पंचदशीकारांनी सुद्धा हे गोड चिंतन केलं आहे बरं. पंचदशीमध्ये हा विचार आला. आपल्याकडं अशी पद्धती आहे, पंचदशीमध्ये 15 प्रकरणं आहे आणि पंचदशी नावाचा ग्रंथ अध्ययन झाल्यानंतर ज्या महापुरुषांनी त्या ग्रंथाची रचना केली, विद्यारण्य स्वामी, तर त्यांचा जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे. तर त्याला षोडशी म्हणजे पंचदशीच्या नंतरचं 16वं प्रकरण मानलं जातं. जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ जर वाचला तर पंचदशीचं अध्ययन पूर्ण झालं असे आपल्याकडे मान्यता आहे. वाचायला पाहिजे, ग्रंथ फार गोड आहे. हे दैवी संपत्ती आणि 16व्या अध्यायामध्ये अभय सत्व संशुद्धीर ही अभयादी संपत्ती संपादन करणं म्हणजे वासनाक्षय करणं आहे. आणि मनाचा नाश कसा करावा याचा अध्याय देतो आहे. अभ्यासेन तो वैराग्ये, अभ्यासेन तो कोणते असंच आहे ना, कोणतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्याच्या द्वारे मनाचा नाश करावा, दैवी संपत्तीच्या द्वारे वासनाक्षय करावा आणि श्री गुरूंच्या जवळ राहून तत्त्वज्ञान संपादन करावं. काही पुरुष तत्त्वज्ञान संपादन करतात पण मनोनाश आणि वासनाक्षय न केल्यामुळे प्रारब्ध प्राप्त त्यांना दुःख भोगावं लागतं. बघा, दुष्ट असणारं दुःख त्यांच्या जीवनामध्ये येतं. प्रारब्ध प्राप्त आहे, त्या दुःखाला जर थोपवायचं असेल
तर तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास केला पाहिजे. ज्याने केला त्याला जीवनमुक्तीचं सुख मिळतं आणि ज्याने केला नाही त्याला विदेहमुक्तीचं सुख मिळतं. कारण तत्त्वज्ञान झालेलं आहे. तत्त्वज्ञानाने त्याचा विदेह कैवल्य कुठं जाणार नाही, पण तो कधी मिळेल? देहपात झाल्यानंतर, म्हणजे देह पाडल्यानंतर. हे तत्त्वज्ञानाचं फल आहे. परंतु तत्त्वज्ञान जरी झालं आणि जिवंत राहत असेल, मनाच्या संकल्प विकल्पाचा विस्तार करतो, वासनेला वाढवतो, तर त्याला जीवनमुक्तीचं सुख मिळत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलंय, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, इंद्रियांचा जय आला की नाही, वासनेचा क्षय. काही लोक म्हणतात दुसरे ग्रंथ शिकायची काय गरज आहे? अरे ते शिकल्याशिवाय संतवाङ्मय कळणार नाही. हे अगोदर कळावं लागतं सगळं. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन, तो का म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, सरते शेवटी तर मी ब्रह्म आहे, ही सुद्धा जाणीव आतमध्ये आली नाही पाहिजे. त्या जाणीवेचा उपयोग काय आहे? मी देह या भ्रांतीला घालविण्यासाठी त्याचे उपयोग येत आहे. पण भ्रांती गेली की खरं जी जाणीव असते ती निघून जात असते. आणि जर अभिमान राहिला की तो अभिमान पुन्हा प्रतिबंध करतो. इतकी सूक्ष्मता आहे परमार्थामध्ये. म्हणून योगी दोन प्रकारचे, ज्याचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे पण वासनाक्षयाचा आणि मनोनाशाचा अभ्यास नाही. उदाहरण सांगू का? त्या उदाहरणातले उणीव फक्त पाहू नका. ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला भारत हे नामाभिधान प्राप्त झालं असे भरतराजे. सगळं अनुकूल होतं. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य सर्वत्र. ते त्यागिले विचित्र नाना भोग, नाथ महाराजांनी अपूर्वता प्रगट केली. जे राज्य वैभव भोगिती, त्यांशी कदा नवे गावे रक्ती. ज्याला राज्यच वाट्याला आलं नाही त्याचं सोडून द्या, पण ज्याच्या वाट्याला राज्य आलेलं आहे त्यांना विरक्ती कधीच होत नाही. पण भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे, तेने दिगमंडल चिंतेले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले जे नाही देखिले सुरवरी, इंद्रादिकांना सुद्धा जे मिळाले नाही असे भोग भरतांनी भोगले. पण जेव्हा त्यागाचा प्रसंग आला, एका क्षणात त्याग केला. एका क्षणात. म्हणजे मोठे महापुरुष एका क्षणात त्याग करू शकतात. काही वाटत नाही त्यांना त्याग करायला. ते त्याग लवकरात लवकर करतात. आत्मार्थी पृथ्वीम तेजेत. आता साधना करण्यासाठी प्रवृत्त झाले. परंतु एके दिवशी सूर्याला अर्घ्य देत असताना तहान लागल्यामुळे एक गर्भवती हरिणी तिथपर्यंत आली. पाणी पित असताना सिंहाने सिंहगर्जना डरकाळी फोडली आणि तो धाक आवाज ऐकल्याबरोबर, आवाजाचा धक्का असतो बरं, त्या आवाजामध्ये माप असतं डेसिबल नावाचं. जसं आपण पाणी किंवा द्रव पदार्थ लिटरमध्ये मोजतो, घन पदार्थ किलोमध्ये मोजतात, आणि अंतरही आपण किलोमध्ये मोजतो. किलोमीटर म्हणतात त्याला, पण ते किलोमध्ये नसतं मोजायचं, ते अंतर मीटरमध्ये असतं. पण म्हणावं लागतं ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर आपण मोजतो. तसा आवाजसुद्धा हा मोजावा लागतो, त्याला डेसिबल म्हणतात. आणि ठराविक आवाजाची जास्त मर्यादा झाली हे कानावर, मेंदूवर, हृदयावर ताण येतो. म्हणून हे सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आवाजाच्या बाबतीमध्ये. हल्लीच्या काळामध्ये प्रवचनकार, कीर्तनकाराचं फक्त व्याख्यान ऐकायला भेटतं. मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल, प्रमाण काय म्हणतात का, गोंधळाची स्पर्धा सुरू आहे हेच कळायला तयार नाही. कर्कशपणा प्रचंड वाढला आहे. शांतरसात कीर्तन करायला दुर्मिळ झालं आहे. दुर्मिळ. कधी कधी असतं ना ते यूट्यूबवर दुर्मिळ कीर्तन ऐका. कसं? अरे शांतरसातलं जे त्याला हे टाकावं लागेल इथून पुढं, की शांतरसातलं मनाला प्रसन्न स्थिर करणारं असं दुर्मिळ कीर्तन जुन्या काळातलं ते आता ऐका. ते आवाजाचा परिणाम होतो. आणि झाला ना तिच्यावर परिणाम. सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर तिने उडी मारली तर तिचा गर्भपात झाला त्या हरणीचा. मग ते पाडस पाण्यामध्ये पडलं, वाहत येऊ लागलं. भरतांनी ते विचारलं, ऐसा आत्माराम जरी झाला, नाथ महाराज म्हणतात, तरी विषय संग नव्हे भला. असा आत्माराम आहे भरतजी, स्वतःच्या आत्म्यामध्ये रमतात, पण विषयाचा संग मात्र चांगला नाही. कोणता विषय आला होता? पाडस वाहत आलं होतं फक्त. उचललं
आपल्या झोपडीमध्ये कुटियामध्ये आणलं, अग्नी पेटवला, त्याला त्याच्या अंगातलं शीत निवारण केलं आणि मग आता त्याला भूक लागली असेल. मग देवपूजा राहिली बाजूला, ध्यान चिंतन बाजूला राहिलं, जंगलात गेले. ज्या भरतांना राज्य प्रतिबंध करू शकलं नाही, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, 18-12 वनस्पती, हे राज्य त्यांना मागं ओढून आणू शकलं नाही. अनुकूळ स्त्रिया, पुत्र यांचा प्रतिबंध वाटला नाही आणि त्या भरतांचं प्रेम जडलं एका हरणाच्या पाडसावर. होऊ शकतं काय? मग आपण भरतांना नावं नाही ठेवायचं. अहो, त्यांच्या तरी जीवनात फक्त एकच हरिण आलं होतं, फक्त एकच होतं, एकच पिल्लू पाडस होतं. आता आपल्याला जर मृत्यू असा आला तर आपल्यासमोरून किती चित्र जातील, तर देवालाही प्रश्न पडेल, बा नेमकं याला संमिश्र जन्म द्यावा का काय एखादा, असं वाटेल देवाला. एकच हरण फक्त स्मरण झालं. ममता जडली की नाही, ममते पासी असे मरण, ममतेच्या जवळ मरण आहे. एक प्रकारचा मनोनाश नाही झाला, वासना क्षय नाही झाला, म्हणून तिथं ममता जडली आणि परिणाम असा झाला, ते मोठं झालं, ते आपल्या मार्गाला निघून गेलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत पंखांना बळ येत नाही ना, तोपर्यंत ती पक्षीनी बरोबर त्याच्या आपल्या पिलांकरता चारा, धान्याचे कण टिपून आणते. पण एकदा बळ आलं की ती सोडून देते, ममत्व त्यांना राहत नाही. माणसाचं असं आहे, म्हणजे सगळं होतं त्याच्या जीवनातलं, पण तरी नाही अजून नातवाची घडी बसवायची ना, आपली घडी बसणार आहे. मग सगळं आयुष्य निघून जातं, पण हा विचार सुचत नाही. क्षणात त्याग केला होता राज्याचा, पण त्या हरणाचं पाडस निघून गेलं आणि तेवढ्यात मरण आलं. एवढा संग झाला होता. एवढा संग झाल्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागला. पण नाथ महाराजांनी म्हटलं आहे की पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर जाण कदा निधी, आपण परी मृगदेही असता जाण, भरतासी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर जाण कदा निधी. काय होय एकनाथी भागवताच्या वाचलं पाहिजे बघा, ज्ञानेश्वरीसाठी खूपच गोड आहे. मृगदेहामध्ये असताना सुद्धा भरतांना श्रीकृष्णाच्या स्मरणाचा वियोग नाही झाला, म्हणून परमार्थ वाया जात नाही. काल आपण विचार केला की नाही, शाळेतलं शिक्षण 6 महिन्यात विसरावं लागतं, कारण त्याचे पुढच्या 6 महिन्याला प्रश्न येत नाही. आणि तसा आपला अभ्यासक्रम तसा नाही ना. म्हणजे दुसऱ्या वर्षात विचारसागर ऐकला, आता आपण 3ऱ्या वर्षात गेलो, एका विद्यार्थ्याला मिळत नव्हता, मग तो मला आहे त्या किमतीत देऊन टाकला. असं आहे का काही? गुरुवारी मारुती बाबा म्हणतात बघा, एक दृष्टांत सांगतात बाबा. एका विद्यार्थ्याला विचारला, अरे म्हणे तू विचारसागर नाही आणलास. बाबा काय झालं, रस्त्याने चाललो होतो मी, हापूसचे आंबे दिसले, पैसे नव्हते, मग त्याला विचारसागर विकला आणि आंबे आणले. असं नाही करायचं. हे आयुष्यभर आपल्याला संग्रहित करावं लागतं. म्हणून परमार्थाची साधना ही आगामी जन्मातसुद्धा कामी येते. जे आपण कमवतो ते आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार रूपाने राहतं. म्हणून काय केलं पाहिजे, जेवढं होईल तेवढं चांगले संस्कार दररोज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच अभ्यास आहे, हीच साधना आहे. म्हणून एक थोडीशी उणीव जरी राहिली तरी जन्म घ्यावा लागतो. विषय संग चांगला नाही, ममता चांगली नाही. ज्याला ममता आहे, तत्त्वज्ञान झालेलं आहे पण ममता आहे, तर त्याला मग प्रारब्ध प्राप्त असणारं जे दृष्ट दुःख म्हणतात ते भोगावं लागतं. आणि एक महात्मा असा आहे, त्याला अपरयोगी म्हणतात. बरं, तत्त्वज्ञान झालं आहे पण मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास नाही करत, त्याला अपरम योगी म्हणतात. आणि एक योगी असा आहे की ज्याने मनोनाश, वासनाक्षय आणि तत्त्वज्ञान तिने सोबतच संपादन केले, त्याला परमयोगी म्हणतात. आणि तो योगी या श्लोकामध्ये आलेला आहे. कसा आहे तो? आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति यः अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमा मतः. तो परम म्हणजे श्रेष्ठ योगी आहे. सर्वत्र पश्यति, सर्वत्र समं पश्यति, सगळीकडे समान पाहतो. काय पाहतो? पण आत्मोपम्येन, आत्मा शब्द हा स्ववाचक आहे आणि उपमा शब्दाचा अर्थ तो दृष्टांत. म्हणजे आपल्या स्वतःचा दृष्टांत करून किंवा आपली स्वतःची सादृश्यता प्रगट करून जसं आपल्याला प्रिय वाटतं, जशी एखादी गोष्ट आपल्याला अप्रिय वाटते,
आपल्या समान तो सगळ्यांना पाहतो, सगळ्यांना पाहतो. जसं व्यवहारामध्ये आपल्याला काय वाटतं, आपल्याला कुणीही फसवू नये हे असं वाटतं की नाही आपल्याला. मग आपल्या समान तो लोकांना पाहतो. जसं आपल्याला वाटतं आपल्याला कोणी फसवू नये, तसं तोही कोणाला फसवीत नाही. याला म्हणतात आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यते. समम म्हणजे समान पाहतो. आपल्या स्वतःची सादृश्यता प्रगट करून जसं आपल्याला वाटतं की सुख अनुकूल आहे, तसं दुसऱ्यालाही सुख अनुकूलच असेल. जसं दुःख प्रतिकूल वाटतं, तसं इतरांनाही दुःख प्रतिकूलच वाटतं की नाही. म्हणून आपल्याशी जसा लोकांनी सुखाचा व्यवहार करावा, तसा आपणही सुखाचा व्यवहार करावा. व्यवहारात वाटतं की नाही आपल्याला कोणी नाव ठेवू नये, चांगलं वागून. बरं, हां, चांगलं वागून. आपण चांगलं वागतो आहे तरीसुद्धा कोणी आपल्याला नाव ठेवू नये असं वाटतं की नाही. मग आपणही कुणाला नाव ठेवूच नाही, हा त्याचा अर्थ आहे. आपण कोणाची निंदा करू नये. आपल्याला वाटतं ना इतरांनी आपलं कौतुक करावं, आपणही कोणाचं तरी कौतुक केलंच पाहिजे, असं तो समम पाहतो. आणि परमार्थाचा हाच धागा आहे. जर बदल हा नाही झाला ना, मग आपण किती दिवस परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये राहतो. स्वामी विवेकानंदांनी प्रवचनामध्ये म्हटले, आध्यात्मिक होणं म्हणजे नेमकं काय होणं, तर दुसऱ्याच्या संबंधाने आपल्या व्यवहारामध्ये सुधारणा होणं हे खरं आध्यात्मिकाचं लक्षण आहे. जितका व्यापकत्वाचा दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार आपण करत जातो, तेवढे आपण आध्यात्मिक असतो. आपल्यामध्ये दुष्टता नाही आली पाहिजे. बऱ्याचदा आपल्यामध्ये क्रूरता येते, निर्दयता येते किंवा कठोरपणा येतो आणि आपण सांगतो नाही ही नीती आहे. असं नाही झालं पाहिजे. पण तो पाहतो नेमकं कशामध्ये समान, सुखम वा यदि वा दुःखम. आपल्याला सुख झालं की आनंद होतो की नाही. जसं सुख मला अनुकूल आहे, तसं तो इतरांना सुद्धा सुखच प्रदान करतो. जसं दुःख मला प्रतिकूल आहे, मग मला दुःख आवडत नाही, तसं मीही इतरांना दुःख देता कामा नये. मग ते कायिक असेल, वाचिक असेल किंवा मानसिक असेल. आणि असा जो राहतो सयोगी परोमो मतः. भगवान म्हणतात मतः म्हणजे माझा निश्चय आहे. माझ्या दृष्टिकोनातून तो सगळ्यात महत्त्वाचा श्रेष्ठ योगी आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. ज्ञानोबांनी केलेला अर्थ इतका सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात सुखामध्ये आणि दुःखामध्ये सुद्धा तो आपला आत्मा पाहतो. इतका श्रेष्ठ अर्थ केलेला आहे. आता हे बाकी महापुरुषांनी अर्थ करत असताना त्याचा अहिंसक व्यवहार होतो असा अर्थ केलेला आहे. म्हणजे दुसऱ्याला दुःख देत नाही, दिलं तर सुखच देतो. कारण मला सुख अनुकूल वाटतं, दुसऱ्यालाही सुख अनुकूलच वाटलं पाहिजे की नाही. एक सुभाषित पद वाटलं आहे की जे आपल्याला प्रतिकूल वाटतं, आत्मनः प्रतिकूल आणि परेशान समाचरित. हाच धर्म आहे. जे आपल्याला प्रतिकूल वाटतं ना, ते दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण केलं नाही पाहिजे. आणि जे आपल्याला अनुकूल वाटतं ते आपण इतरांच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे असं वाटतं ना. यालाच खऱ्या अर्थाने धर्म, सनातन धर्म म्हणतात. ज्ञानोबा याचा पुढची व्याख्या करतात की सुख आणि दुःखसुद्धा इदं सर्वं यद अयम आत्मा. तो सुखाला आणि दुःखाला सुद्धा हा माझा आत्माच आहे असं म्हणतो. मी सुरुवातीला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. मीराबाई भजन करायच्या. मग ते भजन केल्यानंतर चांगली गोष्ट आहे, श्रीमंत बापाची मुलगी आहे, राजकुमारी आहे, भजन करायची. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते हा प्रकार. आता भजन केल्यानंतर काही लोकांनी मीराबाईंच्या वडिलांचे कान भरले. महाराज, आपलं राजघराणं आहे आणि आपल्या राजघराण्यामध्ये कोणी भजन आतापर्यंत नाही केलं, मग करूच नाही का? केलं तर चांगली गोष्ट आहे, पण काही लोकांना सहन नाही होत विनाकारण. बरं, हे भजनाला कणिकसुद्धा आणून देत नव्हते, पण तरीसुद्धा नावं ठेवायचे. एक मृदंगाला कणिक आणून द्यावी. काही माणसं सप्त्याच्या जवळ राहतात, त्यांची घरं कणिकसुद्धा नाही देत. वाटल्यास तिथले गट्टे घेऊन जातात ते, कणिक नाही आणून देत. मग काही भजनाला सहाय्य नाही, काही नाही. पण वडिलांना सांगितलं की मुलगी भजन करते हे चांगलं नाही. त्या वडिलांना असं वाटलं ही मुलगी आपल्या कुळाकरता कलंक आहे, मग हिला आपण नष्ट केलं पाहिजे. आपल्या पत्नीच्या हातामध्ये विषाचा प्याला दिला आणि सांगितलं मुली करता दे. विष का प्याला राजाजीने भेजा. विष दुःखदायक आहे की नाही, पण दुःखदायक असताना सुद्धा मीराबाई काय म्हणतात की माझ्या कन्हैयाची जरी इच्छा असेल मी विष घ्यावं,
हे आईवडील तर निमित्त मात्र आहे. कन्हैयाची इच्छा असेल तर मग मी विष घ्यायला तयार आहे. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. आता ते विष प्याला कोणी घेतला होता? मीराबाईंनी. प्राशन कोणी केलं आतमध्ये? भगवंताने. आता विष प्राशन केलं की शरीर काळं पडतं असं म्हणतात. आपल्याला अनुभव नाही. तुम्ही घेऊ नका कोणी, नंतर तुमचं उदाहरण मला पाठात द्यावं लागेल. देऊ नका किंवा यांनी प्रयोग करून पाहिला आणि प्रयोगांत हे सिद्ध झालं नाही खरं आहे, मग ते माणूस कुठे ते प्रमाण द्यायला नाही ते पुरावा फक्त लिहून घ्यायचा असं नाही. विषाने शरीर काळं पडतं. मीराबाईंनी विष प्राशन केलं तर परिणाम त्यांच्यावर झाला पाहिजे ना, पण मूर्तीवर परिणाम झाला. देवाची मूर्ती काळी पडली. आता विष हे दुःखदायक आहे, पण मीराबाई त्यामध्ये का पाहता? माझा कन्हैयाचा प्रसाद आहे. सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परोमो अतः. ते तुकोबारायांना मंबाजीबानी काठीच्या काठीनं मारलं. तुकोबारांना बरं झालं देवा, तुम्हाला क्रोधाच्या तावडीतून सोडवलं, नजराना पाठवला, लोभातून सोडवलं, आणि एक स्त्री वाईट विचारानं आली, काम नावाच्या विकारातून सोडून घेतलं. काय सकारात्मकता आहे. म्हणजे पारमार्थिकाच्या जीवनामध्ये प्रसंग जरी आले तर त्या प्रसंगातून माझ्या देवाने मला माझी तयारी करून घेण्यासाठी हे प्रसंग पाठवले आणि सिद्ध केलं. सोन्याची सुद्धा परीक्षा होते की नाही, अग्नीमध्ये तापवावं लागतं. म्हणून प्रतिकूलता जीवनामध्ये आली. मी काल एक वाक्य खूप गोड वाचला. ते म्हटले, प्रपंचामध्ये दुःख भोगत असताना, दुःख प्रपंचामध्ये खूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख मूळ, हे सगळे प्रमाण म्हणतो की नाही आपण. दुःखाचे अनुभव येताना सुद्धा प्रापंचिक माणूस प्रपंच नाही सोडत. मग दुःख आल्यानंतर मुमुक्षुने परमार्थ का सोडावा? हे वाक्य किती गोड आहे. अंतरंगाला स्थिरता प्रदान करून देणार आहे. प्रपंचात सायाशी करीशी, मग सुख नाही आहे, सुख नाही कोठे आली असं हे खरं आहे, पण तरीसुद्धा शोध घेतात की नाही. आणि परमार्थामध्ये खरंच सुख आहे, पण तरीसुद्धा प्रयत्न मंद केले जातात. मग त्या माणसाचा या बाबतीत आदर्श घेतला पाहिजे. अरे सगळे घरातले वाईटच बोलतात, जा ना एकदा काळं करा असं म्हणतात तरी जात नाही. काय पराकोटीचे सहनशीलता आहे. तितिक्षा आहे, तितिक्षा. दुःख सहन करता, सहनम सर्व दुःखानां. पण त्यांची तितिक्षा आपण परमार्थात सुद्धा घेतली पाहिजे. असो मनोनी असो, ज्ञानोबाराच म्हणतात पुढे, मनोनी असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. व्यापकपणा ज्याच्या अनुभवाला आला आहे, माझे व्यापकपणा आघवे गवसले तयाचीने अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापक चाहला. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे. शरीरात आहे बरं तो, पण त्याचा आणि शरीराचा काही संबंध नाही. ज्ञानोबांनी एक उदाहरण दिले दुसऱ्या अध्यायामध्ये. या काही ओव्या ज्या आहे ना, तर नित्य वाचनीय आहे, मननीय आहे. आपल्याला सगळ्यात जास्त भीती असते मृत्यूची. मनुष्याला वाटतं वियोग होऊ नये किंवा आपण अदृश्य होऊ नये असं वाटतं ना. वास्तविक दररोज आपण अदृश्य होतो. जेवढा अधिकार असेल तेवढं. कोणी 6 तास अदृश्य होतं, तर कोणी 7 तास, कोणी 8 तास, कोणी पाठातही अदृश्य होतं. असं घडतं. अधिकार आहे तुझ्या त्याचा. अदृश्य म्हणजे सुषुप्ती अवस्था भोगतो की नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये देहाचं भान आहे का? बरं आपली तरी जाणीव आहे का? नाही. प्रारब्धाने पुन्हा जागा होतो. म्हणजे दररोज आपल्याला आपल्या स्थूल सूक्ष्म देहाचा वियोग आहे आणि पुन्हा संयोग आहे प्रारब्धाने. पण एक क्षण असा आहे की कायमचाच वियोग आहे आणि त्याला मृत्यू म्हणतात. म्हणजे स्थूल शरीराचा वियोग झाला की मृत्यू, संयोग झाला की जन्म. हे कायमच भोगतोय जीवात्मा, कायमच. मृत्यूची भीती आहे, पण मृत्यूची भीती ज्याला घालवायची त्याने ह्या काही ओव्या वाचल्या पाहिजे. ज्ञानोबारा म्हणतात, मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपाची, किंवा कापूर्ण कुंभ उलांडला, तेथ बिंबाकार दिशे भ्रंशला, परी भानो नाही नासला तयासवे, तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. काय उपपत्ती सुंदर दिलेले आहे. पाण्याने पूर्ण भरलेला कुंभ आहे. ते अक्षय तृतीयेला आहे ना, उदकुंभाचं दान करणं महत्त्वाचं मानलं जातं. पूर्ण कुंभ आहे पाण्याने भरलेला, आणि ओलांडला
माणसं काय म्हणतात, बघा ना रो सगळं पाणी सांडलं आणि काही माणसं रडायला सुरुवात करतात. का रडतो? त्या पाण्यामध्ये, पूर्ण पाण्यामध्ये असणारा जे सूर्याचं बिंब प्रतिबिंब होतं ना, ते पाण्यामुळे सांडलं गेलं हो, रडू लागला तो. आता त्याचं ते रडणं कसं आहे? अविचारीपणाचं. पूर्ण कुंभ उलंडला ते तर बिंबाकार दिशे भ्रंशला, दिशे पण बिंबाकार जरी भ्रंशला तरी पण त्याच्याबरोबर ज्याप्रमाणे सूर्य नष्ट होत नाही तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपे, तसा शरीराचा जरी लोप झाला तरी आपल्या मूळ स्वरूपाचा नाश होत नाही. अशा या ओव्या दररोज आपण सकाळी ध्यानात आणल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला मृत्यूची भीती राहणार नाही. किंवा देहाचं तादात्म्य सोडत असताना सांडोणी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा पूर्ण सांभाळी तैसे झाले. असं हे नित्य थोडंसं निधिध्यासन जर केलं तर मनुष्याच्या जीवनातल्या दुःखाची तीव्रता कमी कमी होते, बरं कमी कमी होते. आणि आपण पारमार्थिक होणं म्हणजे काय? कालच्यापेक्षा आज आपण अधिक आध्यात्मिक विकसित होणं, हे पारमार्थिकाचं लक्षण आहे. आपल्या आनंदात वाढ झाली पाहिजे. पारमार्थामध्ये आल्यानंतर परिस्थितीत नाही बदल होत. परिस्थितीमध्ये बदल करण्याचा अट्टासही करू नये. बदल करावा तो आपल्या मनस्थितीमध्ये, आपल्या विचाराच्या भूमिकेमध्ये बदल करावा. आणि विचार बदलले तर परिस्थिती काहीच करत नसते. म्हणून विचार पहिल्यांदा चांगले असावे. परमार्थामध्ये आल्यानंतर दृष्टी बदलते. दृष्टिकोन, बाबा सांगता डॉक्टर बाबा, तुझ्या दृष्टीचा कोण आहे आणि कोण वाकडा तिकडं असू शकतो. हा लोकांना हा माझा दृष्टिकोन आहे, तो कोण ठेव तिकडं कुठं तरी, ते दृष्टिकोन आहे. आणि संतांच्यामध्ये दृष्टी आहे. दृष्टी म्हणजे ज्ञान आहे. शरीरात तो आहे पण शरीराचा आणि त्याचा काही संबंध नाही. ऐसी अशी त्याची भूमिका, बोलवरी होये ते करूये काही, असं एक पाठ आहे. किंवा बोलवरी होये ते करूये अशी त्याची भूमिका शब्दामध्ये सांगता येण्यासारखी आहे. आणि ते कार्य आम्ही आता करू, ते करू ये, ते करता येईल. किंवा ते करू ये काही असा जर पाठभेद घेतला तर मग ही स्थिती शब्दाने सांगण्यासारखी आहे. असं काही करता येईल का? अर्थात हे करता येणार नाही. म्हणजे काय? शब्दाने कितीही सांगितलं तरी ती स्थिती लक्षात येणार नाही. मग काय? शब्दाने फक्त प्रवचनं वाढतील, शब्दाने ती स्पष्ट करता येणार नाही. ते कधी स्पष्ट होईल? त्याचा अनुभव आला तर. म्हणून शब्द हे टरफल आहे वरचं. आहाच बोलाची वालीप फेडीचे, भुईमुगाच्या शेंगा असतात की नाही, ते त्याचं टरफल काढावं लागतं. आणि मग त्याच्या आतमध्ये शेंगदाणे असतात. ज्याप्रमाणे तसं शब्द हे वरचं कवच आहे. आणि त्या शब्दाच्या आतमधला असणारा अर्थ, भावार्थ, गुणार्थ, शब्दार्थ, त्या अर्थाशी मनुष्य एकरूप झाला की मग त्या अनुभवातला आहे. म्हणून ऐसे बोलवरी होई ते करूये काही, यावर स्पष्टीकरण श्लोकाचा भाव पाहिला. ज्ञानोबारे सांगतात, मनोनी असो म्हणजे काय असो बरं? आता शरीरी तरी आहे परिशरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होय ते करूये काही, किंवा ऐसे बोलवरी होय ते करूये मनोनी असो. शब्दाने सांगता येण्यासारखी ती अवस्था नाही. गोरवरे बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, तुम्हाला शब्द प्रमाणाने परमात्मा कळेलच असं नाही, पण कळाला तर शब्द प्रमाणा वाचून कळणार नाही. शब्द प्रमाण समर्थ आहे. मग काय करावे बरं? शब्दांची सेवा करत राहावी. साधकाच्या जीवनामध्ये शब्द हा देव आहे. त्याची देवपूजा कमी झाली तरी चालेल, पण शब्दांची पूजा जास्त झाली पाहिजे. आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. तो का म्हणे पहा, शब्दाचे हा देव. इतर शब्द घोकण्यापेक्षा संत वाङ्मयातले शब्द घोकले पाहिजे. आणि या शब्दांची आपण जेवढी सेवा करतो ना, तर हे शब्द त्यांच्या सेवेचा असणारा ऋण ठेवत नाही, ते फेडतात बघा. ते शब्द नक्की समाधान देतात, पण हे सुद्धा शब्दाने सांगण्यासारखं नाही, हे अनुभवण्यासारखंच आहे. मनोनी असो म्हणून अर्जुना ते असो. विशेषे अथवा आपण पेया सारिखे, जो चराचर देखे आपण अखंडित. विशेष करून काय बोलावं? किंवा आता असो आम्ही तुला विशेष बोलतो, असं दोन अर्थाने अर्थ होईल. अथवा आपण पेया सारिखे,
आपण पेय हा आत्मवाचक शब्द आहे. तो चराचर पाहतो, कायमचं चराचर जगत पाहतो, पण कसं पाहतो? आपल्यासारखं पाहतो. म्हणजे काय? जसं माझं माझ्यावर प्रेम आहे तसं जगतावर सुद्धा तो प्रेम करतो. त्या जगताला तो आपला आत्मरूपाने पाहतो. खरा ज्ञानी किंवा पंडित कोण आहे? तर त्याचे 3 लक्षणं आले आहे. मातृवत परदारेषु, लोष्टवत परद्रव्येषु, आत्मवत सर्वभूतेषु या पश्यति स पंडितः. हे 3 प्रकारचं लक्षण आलं. जो इतरांच्या सगळ्या माता भगिनी स्त्रियांना आपल्या मातेप्रमाणे मानतो. मातृवत परदारेषु. दुसऱ्याच्या धनाला मातीच्या ढेकळाप्रमाणे मानतो. घेतो का आपण ढेकूळ एखादा? चालता चालता नाही घेत. आता वारकरी आहे, वारीला चालले, डाळिंब घेतात. तसे तिथले ढेकळं घेतात का मातीचे? नाही घेत. जसं तो मातीच्या ढेकळाला घेत नाही तसं तो इतरांच्या द्रव्याला उचलत नाही. काही लोक पंख इकडे लावा म्हणतात, म्हणजे ताटाला लावलेले पैसे उडून येतील. दुसऱ्याच्या धनाला घ्यायचं नाही, ते मातीच्या ढेकळाप्रमाणे पाहायचं. आणि आत्मवत सर्वभूतेषु, सगळ्या प्राणीमात्राला आपल्या आत्म्याप्रमाणे पाहतो. यपश्यति स पंडितः. अथवा आपण यासारखे चराचर देखे अखंडित, कायमचा पाहतो. कालच्या रसास परिणामी. जो चराचर देखे अखंडित, चर, स्थावर आणि जंगम या सगळ्या प्राणीमात्राला अखंडित कसा पाहतो? प्राणीमात्रांच्या आकाराने परमात्म चैतन्यामध्ये खंड होत नाही, भेद होत नाही, कारण तो व्यापक आहे, नित्य आहे आणि सर्वात्मा आहे. जो चराचर 2 अर्थ होते ना. अखंडित देखे, त्याचं कायमचं पाहणं आहे. पाठापुरतं पाहतो आणि पाठ झालं की सोडून देतो, हे अखंडित पाहणं नाही. तर तो 24 तास आयुष्यभर अखंडित असंच पाहतो की सगळं जगत माझा आत्मा आहे. किंवा चराचर प्राणीमात्रामध्ये अखंड अभेद रूपाने, व्यापक रूपाने आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो. 2 अर्थ घेता येतील. सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, ऐसी दोन्ही मनोधर्मे नेनेची जो, हे स्तम विषम भाव आणि काही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती, हे एक काय सांगावे. जया त्रैलोक्याची आघवे मी, ऐसे स्वभावे बोधा आले. या ओळीमध्ये ना त्रैलोक्याची आघवे मी असं डॉक्टर बाबांनी एक अवतरण दिलं आहे बघा. अवतरण म्हणतात ना त्याला, अवतरण दिले बघा त्या ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे त्रैलोक्याची मी, हे महत्त्वाचे त्या ओळीमध्ये शब्द. त्रैलोक्याची आघवे मी असा भाव आहे त्यातला. सुख दुःखादी वर्मे, सुख असेल जे प्रतिकूल असतं त्याला दुःख म्हणतात, आणि अनुकूल वेदनीयम सुखम. मनुष्याला कायम सुख असावं असं वाटतं, दुःख नको असं वाटतं. त्यातही 2 प्रकार आहे. काही गोष्टी केल्या तर आनंद आणि काही न केल्या तरी आनंद. समजा उदाहरणार्थ पुण्य केलं आनंद, पाप नाही केलं तर तरी आनंद. याच्या उलट पाप केलं तर दुःख आणि पुण्य नाही केलं तर तरी दुःख. म्हणजे काही गोष्टी करण्यात किंवा न करण्यात आनंदही आहे, दुःखसुद्धा आहे. हे अनुकूल आणि प्रतिकूल या घटनेवर ठरत असतं. पदार्थ सुखदुःखाला कारण नसतो, त्या पाठीमागची भावना सुखदुःखाला कारण असते. आता विष सुखाला कारण आहे का दुःखाला? हां, दुःखाला कारण आहे. घेतलं तर दुःखाला कारण आहे, पण त्याच विषाचा व्यापार करून व्यापारी श्रीमंत होतात, त्यांच्याकरता विष अनुकूल आहे. किंवा कीटकनाशक वापरतो आपण, पिकाचं रक्षण होतं, ते अनुकूल आहे, पण ते किडे मारतात ना, त्यांच्याकरता ते प्रतिकूल आहे. हे पदार्थ सुखदुःखाला कारण नसतो, तो प्रतिकूल अनुकूल ज्याच्या त्याच्या भूमिकेवर बदलत असतो. सुख असेल, दुःख असेल, आदी करून बाकीच्या महत्त्वाच्या घटना असेल त्याला वर्म म्हणतात. किंवा शुभाशुभे कर्मे, काल पंचदशी वाचत होतो ना, त्यातलं एक प्रमाण इथं आलं. पंचदशीचं 11वं प्रकरण आहे. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मिन् अशेषतः
अहिकामुष्मिकानर्थम व्रातम हित्वा सुखायते. हे पंचदशीतलं 11वं प्रकरण चांगलं आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की बऱ्याचदा ज्ञानी पुरुषसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनिष्ट निवारण व्हावं आणि इष्टप्राप्ती व्हावं याकरता प्रयत्न करतात. म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी ताप दिसतो, चिंता दिसते. त्याने सांगितलं बरोबर आहे, पण जे दृढ अपरोक्ष ज्ञानी आहे त्यांच्या जीवनात हे सुद्धा दिसत नाही. का दिसत नाही? कारण न केलेलं पुण्य चांगलं आहे का, आत्ताच आपण पाहिलं बघा, न केलेलं पुण्य आणि केलेलं पाप दोन्ही दुःख देतात. न केलेलं पुण्य आणि केलेलं पाप दोन्ही दुःख देतात. या उलट केलेलं पुण्य आणि न केलेलं पाप आनंद देतं. सामान्य पुरुषाला मात्र ही चिंता असते, आणि ज्ञानी पुरुषाला मात्र शुभ कर्म किंवा अशुभ कर्म अजिबात सुखाला दुःखाला कारण ठरत नाही. का? कारण त्या कर्माला तो विद्वान पुरुष ते माझं आत्मस्वरूप आहे असं मानतो. म्हणून त्याला पुण्य आणि पापाचा कधीच ताप होत नाही, कारण तो मिथ्यारूपाने पाहतो. एवं विद्वान कर्मणि द्वे हित्वात्मानं स्मरेत सदा. स्वतःच्या आत्मरूपाने पाहतो. इदम सर्वम यत अयम आत्मा. म्हणून शुभाशुभे कर्मे ऐसी दोन्ही मनोधर्मे नेने चिजो. या प्रकारची मनात विकार करणारी दोन्हीसुद्धा मनोधर्म जो जाणतच नाही, आणि जर जाणलं तर शुभ कर्मसुद्धा माझाच आत्मा आहे आणि अशुभ कर्मसुद्धा माझाच आत्मा आहे, इतक्या आत्मानुभूतीनं तो पाहतो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती. समता विषमता अशा प्रकारचे पदार्थ त्याला भाव म्हणतात. आणि काही विचित्र जे सर्व इतरसुद्धा जीवनामध्ये अनुभव येणारे अनेक विचित्र घटक असतात. ते प्रारब्धाने येऊ शकतात, पण त्यांना मानतो कसं आणि मानण्यावर सगळं अवलंबून आहे. आपली मान्यता काय आहे त्या मान्यतेवर आपलं जीवन बदलतं. काल परवा आपण एका उत्कृष्ट ग्रंथातलं एक वाक्य सांगितलं होतं, भोग पदार्थात बदल नाही करता येत. भोग्य ते त्रिशुद्धी न चुके, पण भोगाच्या पाठीमागची भावना बदलता येते. तो मानतो कसं? सुख जरी आलं दुःख जरी आलं तरी ते माझे अवयव आहे असे तो मानतो. उदाहरणार्थ आपण जेवतो, हे काही सांगायची गरज नाही, जेवतोच आपण दररोज. आता ते आपण जेवता जेवता आपल्या दातांच्या खाली जर आपली जीभ आली, आता अपराध केला की नाही दातांनी, कोणाचा? जिभेचा. आपण दात पाडतो का? नाही. का बरं? आपण म्हणताना म्हणतो आपलेच दात आपलेच ओठ आणि आपलीच जीभ. जीभ दातांनी चाविली, कोणी बत्तीशी ताडिली. का बरं? एका शरीरामध्ये असणारे हे अवयव सगळे आपलेच आहे. म्हणून एखादा अनुकूल असेल आणि एखादा प्रतिकूल झाला तरी आपलेच आहे. म्हणून जसं आपण सहन करतो तसं ज्ञानी महात्मा म्हणतो, अरे सुख असेल दुःख असेल समता विषमता असेल आणखीन काही विचित्र असेल तर ते सगळे माझेच अवयव आहे. आणि जर ते सगळे माझे अवयव असेल तर याचा अर्थ जगतामध्ये जेवढी अनुकूलता प्रतिकूलता असेल तेवढा मी व्यापक झालो पाहिजे. म्हणून तर हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. पुढे किंबहुना चराचर, मग चराचरही झाला समविषमही झाला. सुख आणि दुःखसुद्धा शुभाशुभ कर्मसुद्धा तो स्वतःचे अवयव मानतो. आणि जसे आपले अवयव आपल्याला दुःखदायक किंवा त्रासदायक भारदायक वाटत नाही, तसं सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगाला तो दडपला जात नाही. म्हणून प्रारब्ध प्राप्त सुख दुःख हे ज्ञानी पुरुषाला सुद्धा होतात आणि अज्ञानी पुरुषाला सुद्धा होतात. फरक असा आहे की अज्ञानी पुरुष त्याचा तिटकारा करतो, दुःख आलं की तिटकारा करतो आणि सुख आलं की चिंता करतो. आता मिळालं हो, पण उद्या कसं व्हायचं? प्राप्त सुखाचा आनंद भोगता येत नाही. ज्ञानी पुरुष मात्र सुख दुःख जर आलं तर त्याची दृष्टी बदललेली असते. दृष्टी बदलतं ते अध्यात्म आहे, सृष्टीत नाही बदल करत. म्हणून जगताला हिरवगार गवताप्रमाणे नाही करत बसायचं, आपला चष्मा बदलायचा, दृष्टी आपली बदलायची. बरेच माणसं परमार्थामध्ये येतात, त्यांना वाटतं माझ्या मनासारखं लोकांनी ऐकलं पाहिजे,
अरे पहिला आपल्यात बदल कर ना. लोकात बदल करत बसणं म्हणजे समुद्राच्या लाटा थांबवण्यासारखं आहे. त्या थांबत नसतात. काही लोक मला मंदिरात गेला म्हणतात तुम्ही बदल करा. मला बा आपलं काही नाही. एक तास पाठ आली यंदा देश भरपूर आहे. आपल्यात कुठं बदल होणार आहे. तुमच्या निमित्ताने माझ्यात बदल झाला पाहिजे हे निमित्त आहे. हे एकैक काय सांगावे ते मानी जैसे अवयव आपुले होते. पहिला बदल आपल्यात आहे. सुरुवात स्वतःपासून. बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना आपण नामस्मरण करतो ना, आपण साधना करतो, मग आपल्याला काय वाटतं लोक का बरं नामस्मरण करत नसेल. अरे त्यांचं पुण्य नाही. अनंत जन्माचे तप एक नाम. जेव्हा त्यांचं पुण्य होईल तेव्हा ते करतील. पहिल्यांदा आपलं आयुष्य निघून जाईल ना त्यांच्या विचारामध्ये. पहिल्यांदा आपल्यात बदल केला पाहिजे. आपलं आयुष्य आपल्यासाठी आहे. नाथ महाराजांची गोळी फार गोड आली बघा. मनुष्य देहाचा एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण ते म्या नाशिले संपूर्ण आपण या आपण नाडिले. मनुष्य देहाचा एक क्षण कोट्यावधी सुवर्णाचे पर्व दिले तरी परत येत नाही. आपण आध्यात्मिक होणं म्हणजे आपल्यात बदल करणं. आपल्याला भ्रम काय होतो, आपण आध्यात्मिक होणं म्हणजे सगळ्या जगाने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे. आपलंच मन वागत नाही. दुसऱ्यात कसा बदल करणार आपण. बदल शब्दाने सांगायचा नसतो, बदल आचरणातून करून दाखवायचा असतो. पहिल्यांदा स्वीकार मग सुधार. हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याचे आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले. काय बोध व्यापक आहे, ज्ञान व्यापक आहे. एक एक काय सांगत बसावं, किती यादी द्यावी. ज्ञानोबारा म्हणतात एक एक काय सांगावं. अरे जया म्हणजे ज्याला त्रैलोक्याचे आघवे मी, संपूर्ण त्रैलोक्य. आता जग म्हणजे जग नाही, ते जग म्हणजे मी आहे. जग नोहे हा अवघा जनार्दन. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शन. किंवा मी वासुदेव तत्वता. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. व्यापक होत जाणं हे आध्यात्मिक पुरुषाचं लक्षण आहे. आध्यात्मिक पुरुषांनी संकुचित राहू नये. आपण आलोय फार मोठ्या संप्रदायामध्ये, आपण आलोय फार मोठ्या संतांच्या दिव्य परंपरेमध्ये आणि ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या सानिध्यामध्ये, पण संकुचित राहिलं की मग समाधान नाही मिळत. तसं मनाने व्यापक झालं पाहिजे. अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. तुकोबारा इथं आले अजनुक्षाखाली तर काही पक्षी धान्याचे कण टिपत होते. तुकोबारा आले तर पक्षी उडून गेले. तुकोबारांच्या मनामध्ये खेद वाटला. ज्या अर्थी पक्षी उडून गेले याचा अर्थ पक्ष्यांना माझी भीती वाटली. आणि भीती कधी वाटते, द्वितीयाद्वै भयम भवती. द्वैतामध्ये भीती वाटते. आता जोपर्यंत हे पक्षी पुन्हा माझ्या अंगावर येऊन बसत नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही. अजनुक्षाखालीच अनुष्ठान केलं. आणि मग पक्ष्यांच्या लक्षात आलं की इतर मनुष्याप्रमाणे यांच्या मनामध्ये हिंसेचा विचार नाही. ते पक्षी जेव्हा अंगा खांद्याला खिळू लागले तेव्हा तुकोबारांनी जागा सोडली. समविषम भाव त्रैलोक्याचे आघवे मी ओपादी उपहिताकारे भावाभाव रूपस्फुरे दृश्य जे हे ते हे आघवीची मी द्रष्टा. स्वप्नामध्ये आपण स्वप्न पाहतो, ते सगळे स्वप्नातले पदार्थ कोण असतं, स्वप्नस्थ पदार्थ बाहेरून आलेले नसतात. आणि बाहेरून आणले तर आपल्या खोली जागा राहणार नाही. आपणच झोपलो 10x10च्या खोलीमध्ये, स्वप्नामध्ये सगळं जग दिसतं की नाही, अख्खं पंढरपूर दिसतं आपल्याला. मग ते स्वप्नामध्ये दिसणारं पंढरपूर बाहेरचं नसतं. तर स्वप्न पाहणारा स्वप्नद्रष्टा हाच त्या पदार्थांचं उपादान कारण झालेला असतो. विचारसागरात प्रक्रिया आहे. मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हाच त्यांचं उपादान कारण असतो. म्हणजे पाहणाराच स्वप्न पदार्थाच्या रूपाने नटलेला आहे, तसं संपूर्ण त्रैलोक्य रूपाने मीच नटलेलो आहे. म्हणजे एक अनुभूती अशी आहे की त्रैलोक्याच्या आतमध्ये परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याशी माझं ऐक्य असल्यामुळे हा माझा अनुभव की परमात्मा नाही, आता मीच व्यापक आहे. तो का म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. भगवंत आणि मी पुन्हा एकच आहे. जे आपल्याला आत्मवत सर्व भूतेषु आपला आत्मा इतक्या व्यापक रूपाने दिसला तर मग आपल्या परमार्थाचं समाधान आहे. म्हणून हे एकैक काय सांगावे
जया त्रैलोक्यचे आघवे मी, संपूर्ण त्रैलोक्य म्हणजे मीच आहे, ऐसे स्वभावे बोधा आले. स्वभावतः हे आहेच आहे, पण जीवाला भ्रमामुळे तसं वाटत नाही. 3.5 हाताच्या देहामध्ये आला की त्याला वाटतं मी एवढा मर्यादित आहे, पण तत्वतः पाहिलं जसं घटामध्ये आकाश आलं तर त्या आकाशाला वाटतं मी घटा एवढाच आहे. पण जर गट उपाधी बाजूला केला की तो स्वभावतः जसा महाआकाश स्वरूप आहे तसा जीवाचा अविद्येचा भ्रम गेला की स्वभावतः तो त्रैलोक्य रूपाने व्यापकच आहे. आणि हे ज्याच्या बोधाला अनुभवाला आलं, भगवान म्हणतात लोक त्याला काय म्हणतात ते सोडून द्या, पण मला वाटतं की तो परब्रह्मच आहे, असा भगवंताच्या मनातला भाव. पण त्याचं चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.